अजून सांगतो, लोकांचा विचार करून जर जगलो ना तर आपण स्वतःसाठी जगलोच नाही. हा तो भाई एकच लक्षात ठेवायचं. हे मन लागा मोरा यार फकीरी में, मन लागा मोरा यार फकीरी में, मन लगा मोरा यार फकीरी में. लोके काय म्हणतात साहेब, डोकामाई काट टाको. लोके कोणले चांगला म्हणतात नाही. एखादा पोऱ्यान जर माळ घालली नाही, एखादा पोऱ्याला वाटणं भाऊ आमना कीर्तनकार एखादा बोलस व्यसनमुक्तीवर, एखादा पोऱ्याला वाटणं माळ घालले हो भाऊ, त्याने जर माळ घालीजली नाही, त्यांनाच मित्र का रे बावड्या तुका माळ करी होई घ्या रे. हाव म्हणा शिलगाव भाऊ उपाधीन तोंड काय, हा भाऊ माळ घालली नाही, रातले ना कीर्तनकार चांगला होता, माळ घालली नाही, लगे दुसरा किडा पाडणारा का रे बावड्या तुनी ते खाटकीन करणे उधारी बाकी येणार आहे. कितला वायबार धंदा आहे त्या. म्हणजे लोक आहेत महाराज, यांच्याकडनं अपेक्षा ठेवूनच नाही. कोण सर्वांनीच आपल्याला चांगलं म्हणावं असं अजिबात अपेक्षा ठेवायची नाही. दादासाहेब, ग्रामपंचायतचा जर एखादा सरपंच ग्रामपंचायतच्या माध्यमातून म्हणजे गावकऱ्यांच्या माध्यमातून ग्रामपंचायतला शिपाई आपलं सरपंच बिनविरोध निवडून दिला, सरपंच बिनविरोध नाव काय म्हणतो आपण, सरपंच आमना गावना बिनविरोध आहे, बरोबर आहे ना. पण मला असं दाखड द्या की त्याच सरपंचले गावमा कोणाच विरोध नाही असं शेका. कितीही चांगला असेल, भले तोंडवर आजे आजे मांगे बेकार पाठ आहे तुम नाही. हो सांगा टाइमले सांगणं सोपं आहे, सरपंच बिनविरोध आहे, पण जवळ कोपरा माय कोणा तवय सांगता मला ते चालत नाही रे, तो पण होता त्यामुळे ऐकणं पडणं मला. म्हणजे बिनविरोध ज्याचं नाव आहे त्याचे सुद्धा विरोधक आहेत. तुमचं माझं राहणार नाही कशावरनं, लोकांचा विचार करून जगणे नाही, फक्त भगवंताला काय आवडतं ते करायचं. इथं जर भजन गायला सांगितलं, आठे भजन म्हणान सांग, आठे म्हणतात नाही. हो बरं आहे भाऊ वातावरण, आठे बाबा लोके कीर्तन लई बसेलेत, तरुण भाऊ कीर्तन लई बसेलेत, नाही ते बऱ्याच ठिकाणी असं जास्त काही काही म्हाताराशने वय जास्त तरी बी कीर्तन लई येतात नाही. हो परमार्थ काही वडतत नाही. हो आको त्या उलट सांगतात काय नाही हो महाराज, खाय पी लोटे त्याला देव भेटेतून बापनी चौ देत अटे. काही काहीच नाही, वय जा सुधरत नाही महाराज जगानं. बाकी बाकी ते इथला वायबार राहतस ना. तरुण पोरे तरुण भावांना सांगतो ऐका बरं का, एखादा तुम्ही हिंमत खचाडान करता, काही बी नाटके करतास, एखादा पोरगा जर काही सक्सेस होईल ना प्रभाकर भाऊ, काही करायला निघणार ना तरुण भाऊसले सांगस, एखादा पोरगा काही करायला निघणार का बाकी ना 150 ना काय रे आप्पा वय अवता ना पोऱ्या काय येडा आहे भाऊ, काही बी करच येडा माय. तोच पोरगा सक्सेस होय ना का यासले माहीत पडस. मग या जाको पुढे जातं त्या पोऱ्याला, बावडे हो पेडा बिडा कय काढ राहा ना गो कायले का रे तवय त्यांना किडा पाड राहा आता सक्सेस हो गया पेडा माग राहा ना. असा वायबार धंदा धरलेले लोकेशनी मनीषी ना बुकणार वर्ष लागाल नाही सक्सेस बनवून ते. हा अंतकरणापासून देवाची भक्ती करायची महाराज, नावं ठेवणाऱ्यांच्या नादी लागायचं नाही. मी या इथलं छाती डोका बा सांगाच, मी कोणा नांदे लागत नाही. माल देखील कोण टिंगल करो टवाडकी करो माल माहिती आहे. हत्ती चला बाजार और कुत्ते भुके हजार. एक दिवस असा होता, रवी किरण महाराजांना बघून हसणारी लोक होती. समाजाने इथलं प्रेम दिलं, समाजाने इथलं प्रेम दिलं. ज्या म्हणे टिंगल करणारा बदनामी करणारा जटेन तटेशतच अजून 31 मस्कर आहे ना आपला 61 दिन नंबर लागी राहणार. कारण याच्यातून मला एक सांगायचंय, बोलू नका ए पुरी हो, बोल नका बहिणीच हो, ए भाऊ बोल नको रे हो आप्पा, हो सोनचिड बट रे मग तू हाती पाहिजे जर इथला किडा पाडा ना पुढे काय करशी भाऊ. विठ्ठल विठ्ठल सांगायचं एवढंच आहे की भगवंताचं नामचिंतन अंतकरणापासून झालं पाहिजे. आता इथं बसलेले बाबा लोक आहेत कीर्तनाला आलेत म्हणून या बाबांना बोलणे नाही, पण काही काही म्हाताऱ्यांचं वय निघून गेलं तरी भगवंताची प्राप्ती करता आली नाही, भगवंताचं नामचिंतन करता आलं नाही. उलट त्याच लाटे विठो बारुकमाई मनान सांगू आबासाहेब आटे म्हणतात नाही, मग आटे मनान सांगू आटे म्हणतात नाही. मग एक म्हातारा 75 वर्षीचं म्हातारा स्टँडवर उभं राहीन गाणं म्हण राहीन तर हे आस्ती निहायत निरात
दारू पिना समी नशामा खोटा ना बोलाव दो के बस एक बुकामा मोका कर दिसून आई वय मा जर या खेळा पाडरा नाही पहिले घेतला पाडेल होती. अरे जर चालती आवडली तर भाव आपले टाकायचे. ऐका ना, मला फक्त गाणं सांगा, आपण लगेच भाव आपला टाकतच. चाल जर ती आवडली तर भाव आपले होतायचे. जसं की हे तेरे प्यार में मैं काना दीवानी हो गई, तुझे देखते ही प्रभु मस्तानी हो गई, तेरे वास्ते में काना घर छोड़ आ गई, तेरे वास्ते में काना घर छोड़ आ गई, वो घर छोड़ आ गई, मैं द्वार छोड़ आ गई, वो घर छोड़ आ गई, मैं द्वार छोड़ आ गई, तेरे वास्ते मैं काना घर छोड़ आ गई, तेरे वास्ते मैं प्रभु घर छोड़ आ गई, तेरे वास्ते मैं काना घर छोड़ आ गई, तेरे वास्ते मैं काना घर छोड़ आ गई. गाणं कसलंही असू द्या, भाव भगवंता प्रतीचे असले पाहिजे. बाबा लोकांचं जाऊ द्या, तरुण भावांना सांगतो, इथं जर भजन गायला सांगितलं इथं म्हणत नाही. हो याडे भजन म्हणतात नाही मयूर बाबा पंकज बा हाटे म्हणणार नाही. मग यासले एखादी पूर्णी व्हॉट्सअपले ब्लॉक कर का, एखादी पूर्णी व्हॉट्सअपले ब्लॉक कर का, या पडेल बी तडा ना आडे बट्टस आणि तठे म्हणतस या ऐ पाखरा आजाद केलंय तुला. बावरे तू नाही आजाद कर रे, तू न पाखरू ऑलरेडी आजाद होतं रे. तुले फक्त मोबाईलनं रिचार्ज मारान करता दरी ठेल होतं रे, बानट सुरूत नाले. तुला पाखरानं पहिले ठरेल होतं रे, मन लगीन निबून द्या वेळ आले जोडायला लावसो असं. उलटतून पाखरू लगीन करीन चालना जास 3 वरीस मतात आहे येस 1 वरीस न पोरग कड्यावर रास. तिनं 1 वरीस ना पोऱ्याला याल चौक मध्ये दकीन सांगा, बघ भाऊ मामा कसा बसलाय बघ भाऊ. कत जाई तू ना पाखरा ओ बानट सुरूत ना. त्या पाखरासाठी म्हणण्यापेक्षा माझ्या भगवंता प्रतीचे भाव होतायचे त्याच्यामध्ये. जसं की हे नादा ये दिल मेरा अब ये मेरा ना रहा, नादा ये दिल मेरा अब ये मेरा ना रहा, देखते ही देखते हवाले तेरे किया, देखते ही देखते हवाले ये किया, कानया दिल तेरे नाम कर दिया, 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 नाम कर दिया, दिल तेरे नाम कर दिया. आई वहिनं मानचेस ना आता तुम न बहिणी सोन तुम ना गाणं ऐकीस ना असा जीव करस फेटान सांग दोर बी लय फिरोबो. यासले आटे भजन म्हणान सांग वाटे म्हणतात नाही. तुम्हाला सांगतो बहिणी हो, काही काही लोकांना जातीपातीचा लय पुडका आहे. जातीपातीला महत्व नाही. आदिवासी लोक माझ्या प्रत्येक कीर्तनातून मला सांगायला आवडतं, आदिवासी लोके बटाजन तुम्ही मला जातपात सांगा ना, अजिबात आवडत नाही, पण तुम्हाला परिचयसाठी सांगस. जातीपातीला अजिबात किंमत नाही. तुम्ही किती मोठ्या जातीचे असाल, तुमच्या अंगी समजदारी कितली आहे ते महत्वानं शे. आदिवासी लोकच ना सांगस मी तुमले. त्याच ना लगीन मा असं कधी देखील का, कधी भांडणी होण्यात भो किंवा भांडण व्हायले मनीषीन लगीन मा घेत नाही असं देखील का, अजिबात नाही. आदिवासीजना लगीन मा बाया कुठे रुसताना देखील का बहिणीसोन, अजिबात नाही. नाही ते आपण स्वतःला शाव जात ना म्हणणारा. जर अशा सगळ्या बाया देराण्याच्या जटाने उभ्या राहणार ना मयूर बाबा, आणि एखादी नवीन सून बाईशे असं पाय पडता पडता एखादी मधमार राहीस गई भो, आणि एखाद बाईन सांगा बहीण ती मधमानीतून दाखली सासू 3 पाय पडले, ती सून बाई जर पाय पडाल गई ना, नको माय मना नको पडू त्या चिकनीच ना पड. ओ बापरे का बा मागे पाय पडा, मग तू उपडीच जाशी आता मरीच जाशी डायरेक्ट. नुसतं चहा ना ट्रेक असा फिरवता फिरवता एखादी हात नाही लागणे भो चहा, तरी सुद्धा मी कोणचे माय का बा मागे चहा पिशी तुला अटेकी जाई का.
नुसता वायभारपणा आहे, निव्वळ वायभारपणा. नाहीतर आदिवासी लोकांमध्ये इतकी भारी मानसिकता असते ना त्यांची, कोण का लगीन राहे ना, फक्त वाजायला पाहिजे, नाचानं सुरू. अरे भारी बँडने वाट डकतं त्या, नुसता दबका ठोकाय ना, अडेंग किचने अडेंग किचने अडेंग किचने, तरी नाचानं सुरू व्हायचं. आणि आपला स्वतःला मोठाला म्हणले येणारा हात धरी धरी ओढू, चला ना भाऊसाहेब, चला ना तात्या, हे गर्दी मग राहतं नाही, ते आपल्याला जमत नाही, तू शिलग रे, नको जागा आटकाडू राहते. त्यासले काय घेणं देणं नाही महाराज, बिंदास नाचतच त्या, काय संबंध नाही, फुल एन्जॉय करतच. आणि आको सांगत लगीन जमणं म्हणजे त्यास ना अख्खा आदिवासी लोक असले आनंद रास. आपला स्वतःला चांगली जात ना म्हणणारा जर एखादा गरीब ना पोऱ्यानं जमीच घे, हा वटावर बडी बडी दकस आहे ना, साला आपलं बागायत वैशनी टाया बटी राहणार नाही, सासभर जमीन नाही आणि कुठीन उपाडी रे. जर तुम्ही नीती अशी राहिनी भाऊ, अजून 35 नाही, पुरा 41 ना वैतून पोऱ्या. हाँ, क्योंकि भैया करम तेरे अच्छे तो किस्मत तेरी दासिया, करम तेरे अच्छे तो किस्मत तेरी दासिया, और नीयत तेरी अच्छी तो घर में मथुरा का सिया. म्हणून माणसानं नीतीनं वागलं पाहिजे. हा, त्या बिचाऱ्या आदिवासी बाया लगीन मा गाणं म्हणतीस, मारुतीरायाला नैवेद्य देवाला जातीस, आता ते गाणं म्हणू 5 वर्ष पहिले म्हणू, आता मार्केट मा गे ते गाणं, हे उठ उठ हनुमान तुला मानस, लगीन निघाली ना न्यूतान तुला देनास. आदिवासी बाया गाणं म्हणतेस आणि तुम्ही स्वतःला चांगली जात ना म्हणणारा तुम्हाला गाणं कोणी टाकी अंगण मा काटशील गाय दिसू, ती काटले राखेल टाकीनशील गाय दिसू मी कितल्या का उपाद्या वयात ना, कोणी टाकी अंगण मा काट येडी अक्का. ते गाणे म्हणू नका असं मी म्हणत नाही, ती आपली संस्कृती जपली पाहिजे, पण ते गाणं जेवढे जोरात म्हणतात ना त्याच्यापेक्षा भगवंताची स्तुती जास्त जोराची झाली पाहिजे. आडे देव न भजन म्हणा सांगू, आडे आवाज येत नाही बाबा. आणि लगीन ना गाणं इथल्या बारी बरी बरी म्हणतेच नाही माया, आणि त्या गाणं काय जनाबाईना लिखेल नाही, काय मीराबाईना लिखेल नाही, काय देवनी स्तुती नाही. तुमना गाणं म्हणजे हा त्याच ना खेचर ना गाणं ऐकलेत का तुम्ही? कोण पडी व बेमार डॉक्टर देखनी कुवाया, लड्डू लाया पेडा लाया, हाय रे लड्डू लाया पेडा लाया, भांडण सोरत नाही. भगवंताची स्तुती करायची ना. अरे माझ्या कोणती मात्यानं देवाची स्तुती केली ऐका ना, महिला मातांना सांगतो, कोणती मात्यानं भगवंताची स्तुती केली. हे कृष्णाय वासुदेवाय देवकी नंदनाईच नंद गोप कुमाराये गोविंदाये नमो नमा. स्तुती करायची त्या जगाच्या मालकाची. या बहिणीस लाटे देवनं भजन म्हणा सांगू, आडे म्हणतात नाही, आणि त्याच ना गाणं, आणि एक बी गाणं खरं राहत नाही. बरं समजी घे त्या बहिणीस लाव किडा पाडी बुवा ते तुम ना गाणं एक बी गाणं खरं राहत नाही. तुम्ही लगीन मा एक गाणं म्हणतेस बहिणीसून, हे नवरी ना बाप गोडे उन्हा वाजा गैरत उन्हा न मोती पैरत उन्हा. खर्रास का बहिणीस? वाजा गैरत उन्हा आणि मोती पैरत उन्हा नवरी ना बाप. आई खरं आहे बहिणीसोन? हो अक्का खरं आहे. मोती पैरत उन्हा तो याजना बोचकत बाचकत होना, आणि आई माय सांगस मोती पैरत उन्हा एक नंबरनी लब्बाड जात राहस आहे. तेवढं बरं याको 40 गावण्या बाया नाहीत तशा. आपण आटे ना काहीच सांगत नाही भाऊ. खरं तर मी जेव्हा विनोदात बोलतो ना दादाश्री, ह्या सगळ्या महिला माता आपल्या कानादेशाच्या माझं हे ऐकण्यासाठी आतुर असतात बरं का. आणि ते मला पहिले इशारा भेट जास या एवढ्या आतुर असतात. मी जरा विनोदात सांगतो दादाश्री, पण सगळ्या महिला हसून बिचाऱ्या हसून आनंद घेतात. एक बी बाई कोणी राग करत नाही. मी लबाड लुबाड गणज म्हणलेस हो तरी बी बिचाऱ्या हसतीस. कसं आहे ना, मी लबाड म्हणस असं एखादा माणूसनी घर जाईन बाईले म्हणता का 3 दिन जेवण ना टाया बटाव नको, कारण मी पोरे आहे भाऊ आहे मनीषन म्हणा बट दकी जात. आणि त्या बहिणीसला आहे बी माहिती आहे, काना देशना पोरे आहे, आपला भाऊ आहे, आपला पोरगा आहे. मायच्याकडे लेकराला बोलता येत नाही, त्याने जर भाकर ऐवजी काकर मागितली तरी माय बरोबर भाकर देते. लेकराची भाषा मायला कळते, तसं माझ्या कानादेशातल्या मायांना माझी भाषा कळत असेल. अहो काही खरं बोलत नाही, वाहसांसाठी बोलस. आणि खरं तर मी विनोदात बोलतो, माझा जो संदेश आहे तो जरा वेगळा असतो, पण विनोदाच्या माध्यमातून मी तो पटवण्याचा प्रयत्न करतो. तुम्हाला बोलेल एवढा रवी किरण महाराज मोठा नाही आहे,
तुमचा अधिकार किती मोठा आहे सांगू का? नारी की निंदा मत करो यारो नारी रतन की खान, नारी की निंदा मत करो यारो नारी रतन की खान, जिस नारी से जन्म लेते हे राम भक्त हनुमान. हा अधिकार तुमचा आहे. माझ्यासारख्या लेकरांना तुम्हाला काय बोलावं? तुमचा अधिकार मोठा आहे. तुम्हाला बोलेले एवढा रवी किरण मोठा नाही आहे, पण तुम्हाला सांगतो ऐका. विनोदात बोलतो, कोणाला राग यायला नको म्हणून मी 4-4 वेळेस पाया पडून माफी मागून बोलतो. बोलू ना बहिणी सोन, मग राग नाही यावं तुमले? बोलू ना ताई पक्क? देखा बाया मन राहणार बोला म्हणे महाराज, बाकीने बाया सांगते बोला बोला, आणि बाकीने बाया मनमान बोल बोल. आमले माहिती आहे तू किडास पाडशी, तू नीच जे बोलशी बोल. अजिबात राग धरणार नाही ना बहिणी? हो पक्क ना? पक्क ना? राग नाही यावं तुमले मायच्यान? खरं सांगू का? राग नाही यावं पण तुमले पक्क ना? खरं सांगू का बहिणी सोन? तुम्ही जातपुरी लब्बाड राज, एक नंबरनी लब्बाड जात राज आहे. तुम्ही कस काय दा काढले तो? कारण यशनी लबाडी कोटे कोटे रास. यशनी गानास मला लबाडी परशु बाबा आबासाहेब. हा गानास मला लबाडी, नुसता गानास मा नाही, घरमा सुद्धा लबाडी रास. तुम्ही घरमा काय लबाडी रास? तुम्ही यांना पाहिन त्यांना पाहिन पैसा जमा करा, किसामा पैसा ठिल्या, घर जावा, खुंटीले शर्ट टांगी द्या, जेवण करल्या, तुम्ही झोपिल्या. तुम्ही झोपणार, तुम्ही रजावर उतरणार का मन माय ड्युटीला चालू असतो ना, किसा जाम झाले तुम्हाला ठियल पैसाच माहिन 500 उपाड देसा काय मा चेक करा, 500 कमी वाट राहणार. बाईली विचारा का रे 500 कमी वाट राहणार? आको उलटा चोर कोतवाल को डाटे वरतेन राहत. तुमले अक्कल नाहीये, तुमले सोमारा नाही. मोबाईल काढा मग कुठे पाठ टाकावा तीन हो म्हणा बापरे बटा बरोबर राही घ्यात 500 गई घ्यात. मितला भांडण सुरूच नाही. तुम्हाला पाहिन 500-500 जमा करस, मस्त रक्षाबंधनले जा 2 ग्राम सोनं बनायलाच तुम्हाला हातमाटी देस. तुमले सांगस मनभावनिकाने मला 2 ग्राम सोनं बनाय देणं. आपलं डोकं काम करत नाही. मागला फाडा माग तू यालची आले दूध सापडी नाही आणि 2 ग्राम सोनं लिहिणं कसं झालं? गानास मला बाडी घर मला बाडी. तुम्ही म्हणशान महाराज गली आली मा बी काही बैसण्याला बाड्यात राहतेस. असा समोरासमोर गरीवर राहते. एक बाईनं 1.5-2 वर्षानं पोरगं होतं. पोरगं टुबुटुबू चाली की समोरला वट्टावर शी कराल बशी गे. घरने मालकीन म्हणे माई 1-1.5 वर्षनं पोरे याल काय उठाडू म्हणे, यान शिवणी का यान माल बलायली सु त्यान माई बरलीन म्हणे. अहो भाऊ शी कराल बस नाही. घरने मालकीन काम आवराल चालणे गे, तोपर्यंत आई पोरे शी करीशने उठीन त्यान घरमा घुशी गे. आई बहीण होणी माय म्हणे पिंट्या ते उठी घ्या. पिंट्यान मायला हाक मारा म्हणे ताई म्हणे काय हो बहीण तुम्हाला पिंट्या आटे शी करी घ्या. माय होतो ते घरमा की राय ना म्हणे. ताई म्हणे तुम्ही इंद खिल्या म्हणे. आता बाई एवढी बाई सांग राहिनी देखालून मग हा म्हणल्याला पाहिजे ना. काही बाया तिसनी बाजू खरं करान करता कितलं खोटं बोलतीन. ही शोभना बाहेर खोटं बोलतेस. दखाले उनी दकीशने सुद्धा सांगे मायो म्हणे म्हणा एवढचा पोऱ्याना काय इथला खार करसो म्हणे, तो का असा कलर ना आगस का हो म्हणे. कितली लबाडी हो महाराज, कितली लबाडी. गानास मालबाडी, घरमा आलबाडी, गली आली मालबाडी. मग तुम्ही मौतमा जातीस बहिणी स्वन गाड्या करीस नाही आणि तोंड जाकीन रडती ते कररास का हो बहिणी सोन? ओ सोन चिडी सोन तुम्ही तोंड जाकी रडते ते कररास. एक नंबरने लब्बाळ जात राहत मायन्या कधी. तेवढं बरं आहे आको 40 गावण्या बाया नाही ती बिचाऱ्या. गाड्या करी जातीस तुम्ही, गाडी माई उतरतास तोंड जाकी रडतीस. मरणारा म्हातारण करता मायबापसाठी पोरगी रडस अजिबात शंका नाही. एखादा कोणी तरुण मरेले मनीषीन रडतीस होती ते अजिबात शंका नाही, खरं राहते. पण एखादा म्हातारा मरत नाही त्यान बायको सुद्धा सांग देवल्या सांग ना म्हणी का चिठ्ठी दवाडी टाकी हो म्हणा बाप. म्हणजे इथला किती जायला चालला मरेलवर सुद्धा इथल्या तोंड जाकी रडतीस ते खरं रास का बहिणी स्व. जर तुम्ही गाडी माई उतरताच तोंड जाकी रडते त्या म्हातारा मा किंवा म्हातारी मा इथला चित होता इथला जीव होता. मग उतरान टाइमले ड्रायव्हरले का बस सांगते भाऊ मन चप्पल मधला सीट मा घाल दे भाऊ. हा पुरीला बड जात रास राही रे. हा आणि तुमले सांग तुमले मजा येस त्यापेक्षा आमना महाराजले जास्त मजा येस म्हण रडावा. हो तुमनं रडणं गाड्या करीन जातीस. दादाश्री तुम्ही बघितलं असेल माझ्यापेक्षा तुमचा अनुभव मोठा असेल या गोष्टींमध्ये. तुम्ही प्रत्येक ठिकाणी हाजरी लावतस. या बाया गाड्या करी जातीस ना. या भाऊबंदकी मान्या गाव मान्या 2-4 बाया गाडीमा बटेल राहतीस. एक बाई आता आहे ना हात धरस, एक बाई आता आहे ना हात धरस. आई बहिणा तोंडले पदर राज म्हणा आई बान म्हणा दादा करत. ती बाईला असं वाटत नाही पुढे गटारी राही नाही पडी जाई. ती बाजूने बाई ताई समायवर पुढे गटार ठायके बटव मी बरोबर दखी राहीनो चाल. म्हणजे तू न रडता गटारवर जर ध्यानशे खरं रडामाचे त्रास का पुरी लब्बाड जात राज राही. तेवढं बरं आहे 40 गावण्या बायाने तसे.
मग ऐका ते रडणं सुद्धा येवायला पाहिजे. जी बाईल रडता असते ना इथला फायदारास ना खाई लिहून ताट सर काय देऊ जिलपटीन ती दोयास करीन. आणि जी बाईले रडता ऊन नाही ती बाईनी चाष्टी राहून कब्बशा दोय राव मनीषीन तरुण बहिणीले सांगास रडणं शिकेल्या. जी बाईल रडता असते ना इथलं वजन रास ना बाप 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 ताईल बोलावा अक्काल बोलावा कोणी इराय ना सारखावा बहिणीले पुढे इथलं वजन रास. फक्त रडता यायला पाहिजे. आणि जर रडता ऊन निंबलती पजे ती रातभर बहिणीच वन आमना दोंडायचा मग प्राध्यापक मरणा आबासाहेब प्राध्यापक मरणा बायको प्राध्यापिका सर मरानंतर मॅडम नुसती फुंडी फुंडी रडे. गली आली ना बाया म्हणे मॅडम असं फुंडी फुंडी कितल्या बी रडण्यात ना पटाव नाही मग शब्दे शब्दे रडा म्हणे. आता मॅडम कधी रडेल नाही सर नाही करता मॅडम रडे व बाई माझा आप्पा हो म्हणतं नको मॅडम तू नको रडू बहीण म्हणतं आप्पान पहिले उपडी जाशी ना हा सर रडणं रास व बाई माझा आप्पा हो म्हणतं नको मॅडम बटा लोके बी निघ्यात आपण तंगडील दोर बांधी एकला फेक दिसू पण तू नको रडू बहीण म्हणतं. ते रडता बी हल पाहिजे बरोबर आहे की नाही हो. आणि जी बैल रडता इथलं पटाडीस नाही रडस ना आमनं दोंडायचा ना एक म्हातारा मरणं चालू आहे भाऊ शूटिंग चालू आहे दादाश्री मग दोंडायचा ना नाही मरणार भाऊ. या व्हिडिओ व्हायरल होई जातच दादा आमना दोंडाचा ना 35-40 म्हाताराने गाडीला आडावे घ्यात तो अख्खा दोंडायचा आणि एक निलाई म्हणे महाराज. मग तवेस ना दोंडायचा ना म्हातारा नाही रे भाऊ तथा ना म्हातारा जडे मन बी कोण राहत नाही. एक म्हातारा गोंदाय मग खाता खाता उपडी घे खाणारा इथला आनंद लेत साहेब लगीन नजर निवतो ना शानला पोरेसले दाडतं वय रे बावड्या दादांगरनी पत्रिका आले 101 वाजाडीन जेवण बी करी रे पोऱ्याला असं वाटस पण लग्नान पत्रिका येऊ कोणतं बी निवतोय मन बाप मालेत धाडस ऊन गोंदय ना निवतं बावड्या नात पाय दोली नात कपडा घालले ना जावान तयारी बाप म्हणे बावड्या कोट चालला काय म्हणे तात्यान घरनं गोंदय ना निवतं येले ठाय का बट रे बावड्या तरी माल जाणं पडी रही का बरो पप्पा अरे तू जर घ्या त्या काय सांगतील पोऱ्या सोऱ्याला दाडी न बो हाय रे पोऱ्या सोऱ्या म्हणजे खावान करता इथला निताती जायलेतच गोंधळणं फक्त निवतं यायला पाहिजे. बाकी ना ती इथला नितातील राहताना दुपारना किसामा निंबू लई फिरतच म्हणतं फक्त निवतं यायला पाहिजे इथला नितातेल हो. आणि तसंच होता आहे म्हातारा दोंडायचा आपलं तथाना जेवण ईद जा झालं तर तोंड म्हातारा बसनं जेवणले तर वाढपी पोरे वाढ राहतात वाढपी पोरे आता कितला का जीवलग वाढणारा वय ना खाणारा कितला का जीवलग वय ना वाढान टाइमले 2च पीस हातमा पडतस त्यानं 2 पीस टाकात एक चांगलं होतं एक हाड्डी होती खाणार हे चांगलं समजच होते हा 2 पीस उन्हात म्हातारा नाही साली एक हाड्डी होती एक चांगलं होतं. म्हाताराने त्या हाड्डीमानं मटेरियल वडाल घ्या हाड्डीमा मटेरियल रास हाड्डीमानं मटेरियल वडाल घ्या हाड्डी जोडली नाही म्हणतं चालू पंगत मा पाहिलं माड्डी नात भाऊ उन्ही गुचकीन घ्या पुचकी म्हातारान पाहिलं माड्डी ना त्या वाढपी पोरी म्हणे याला दडकावर घरमा आपलं बादलीभर काढील्यावर खावा मा या आंदी म्हणे म्हाताराला घरमा टाका म्हातारील म्हणे तुला म्हातारा घ्या तुन म्हाताराना लेंडर फुसवाई घे म्हणे. मग म्हातारी रडे म्हातारीला माहित होतं 65 वर्ष मा अंदाज लायलो वायबार केंद्र बाई कतबी चॅनल लाग जा जाणं पण आता मरानंतर रडणं पडी म्हातारी रडे म्हातारान करता मना राम व माय मना राम का पंढरपूर फिराले घ्यात ना मना धनी मना राम का आडंदी मा भजन करी रायनाथ ना मना देव आव गावमा कीर्तन ऐकायला जाणे पंढरपूर भजनले जाय का पण 1 नंबरनी लब्बड जात रास राय रे मी बट ठाय की राहीन तू म्हाताऱ्याला अंगुड देवाय गे उचलान टाइमले मग म्हातारी रडस मना राम ओ माय मना राम ना तोंड मा तुळसी ना पाला तरी गाला ना मना देव आणि आपला खरा जीवडाला दडकात बराय घ्या ना. म्हातारीना असं रडतात म्हणे आवाज दिदी ना इतुना राम ना तोंड मा कोंबडी ना पिस्ता खूप सीधी ना म्हणे काकू का बरं म्हणे महाराज म्हणतो यारी आयुष्यभर फारामण्या कोंबड्या खाद्यात याला तुळशी ना पाला ना कितला गुण लागावे तुळशी ना पाला नाही अख्ख तुळशी वृंदावन बी आणि तोंड मा खूप सीधी ना तरी यांना उद्धार होणार. जीवनाचा उद्धार करायचा असेल तर गडामध्ये तुळशी माळ धारण करावी लागेल व्रत एकादशी करावं लागेल त्याच्याशिवाय जीवनाचा उद्धार नाही. तुम्हाला सांगतो बरं लक्षपूर्वक ऐका गड्यामध्ये माळ घाला मांस मच्छी खाणं बंद करा. पुरुष मंडळी ऐकत नाही महिला माता तुम्हाला सांगतो तुमचा पोरगा तुमचा भाऊ सांगतोय. आज रविकिरण महाराजांचं कीर्तन ऐकलं आजच्या नंतर शपथ घ्यायची कीर्तनात आज मी रविकिरण महाराजांना कीर्तन ऐकीन चालनो माय आज शपथ लिहिलेच रविकिरण महाराजांना कीर्तन मा आज ना नंतर आपला चुलावर मटण मासा शिजणार नाही अशी शपथ लिहिल्या बहिणीस्वा येडान माय चावेस माय अभाव होते तू न बट पटस भो पण आई नाही पटस आमले बहिणीस्वन आत्ती बी जर मायने चरित्र सांगायला सुरुवात करी ना आमना महाराज मंडळी तुम्हासाठी एक गाणं म्हणतस कोणतं आई माझी
मायेचा सागर. आई माझी मायेचा सागर. तुम्हाला मायेचा सागर, दयेचा सागर म्हणतात. का बरं म्हणतात माहिती आहे का? तुम्हाला पोरगाना अंगमा जर ताप राहिना ना, अंगमा ताप राहिना, तुम्ही दिनभर वावर मत केलं राहत का ड्युटी करेल राहू, तुम्ही रातमा 4दा उठतीस पोऱ्याना अंगमाना ताप चेक करते, मायमन पोऱ्याला ताप त्याने बरं घ्यावी. पोरगाना पायमाना काटा जर मुडेल राहिना ना, तरी तुम्ही रातमा 4दा उठती मायमन पोऱ्याना पायतीने सुजी घ्यावी. तुमचं पिलू आजारी या, रात्रभर तुमचं चित्त लागत नाही, तुझा नवरा दुसऱ्याचं पिलू कापून आणतोय, तू मज्जात खाते बाई. भगवंत भोगायला लावतो बरं. हे माझं घरचं सांगत नाही हो. 84 लक्ष योनीमध्ये त्या जन्मामध्ये आपल्यालाही जायचंय. म्हणून आज तुम्ही दुसऱ्यावर दया करा, उद्या लोक तुमच्यावर दया करतील. क्योंकि भैया कर्म फिरून येतंय. हा, भोगतो न घडे संचिता, वाचून करावे ते मने समाधान. म्हणून सांगतो सावधगिरीने मटण मासा खाणं बंद कर द्या. ते काही चांगलं राहत नाही. मटण मासा खाणारच नाही. इथलं बेकार काही काही लोक ना, घरण्या गाई राहती, घरण्या म्हैशी राहतीस, दूध इकी टाकतस दादाश्री, दूध इकतच डेअरी लाई देतस आणि पेमेंट होणी का त्या पैसा सोरी मासालीशनी खातस. अरे तेच दूध आटाडा नवरा बायको बायको पोरे आनंद मग खाशात ना. दूध इकीच नाही, मासाल येणारच नाही. परिस्थिती अशी राज खाणं गंध राह ना का, बुद्धी बी गंदी चालस आबासाहेब. या दूध इकीन मासा खाणारा बायकोवर बी भरोसा पटत नाही. असले मुकला बायबार राहतस ना, बाईन पुढे मासा आणीन टाकात का, गंध खाना का, बुद्धी बी गंदी रास. बायकोवर बी भरोसा पटत नाही. आणि तुमले सांगस बाई कितली का झगडा करो भांडण करो, तिनं तत्व आहे. जव लगून नवरा जेवत नाही तव लगून मन मायनं पोट भरत नाही. नवरा जेवत नाही तर कोणतीच बाईनं पोट भरणार नाही. प्रत्येक बाईनं तत्व आहे. जरी नवरानं सांगे भांडण व्हायला राहिनी ना, नवराला बोलावणी भले पोऱ्याला सांगे बावड्या तुन बापले सांग रे पहिले चेन दिले मग बाहेर शिलक जो म्हणा. पण नवरा जेवाशिवाय चित लागत नाही. बरोबर आहे की नाही? इतकं प्रेम करणारी बायको तरी या मटण मासा खाणारा बाईन जोडे जर मासा आणीन टाक देणार ना, ती बहिणी रांधीनी आणि पुढे ठेव का त्या ताटणीकडे असा तिरपा दक. काय रे बाई बेटा डोकसा शेल काय दिले तू का बरं? मग चांगलं चांगलं ती बहीण खाई गई तिथला मग कितला वायबार धंदा आहे. नाही ते चला आमना महाराजासकडे चला, आमना माडकरीस केले चला, जास्त ना लग्न झाले त्यास ना अनुभव. 15 वाल्मिक सर 15-20 दिन लगू घर जावायला भेटत नाही. 15 दिन नंतर नवरा घर जास महाराज बाई वाटडकस माय म्हणा सप्त्या हिरायना माय. बाईने पहिलेच तयारी रास, दूध बीध आटात ठेवत, बासुंदी बनाय ठेवत आणि असं जेवणले बसतं म्हणा भाऊ बसेले परशु महाराज. आमने ती सुनबाई दामनी वहिनी आमना दादा त्यासनी वाट डेकस आमना सप्त्या हिरायना माय. आणि मग दोन्ही नवरा बायको जेवायला बट्टस. मग दादाला सांगस ती वहिनी ल्याऊ का एवढी वाटी पी ल्याऊ का. आमना दादा सांग नको मी बाहेर गणनेतात फेळस तू पिऊ का. कितला आनंद आहे. अशी तुमने माय काय रे बाई बेटा डोक्याचील काय दिन्या असं रास का. आणि आमना असं रास बासुंदी वालास ना, पहिला खाणारली बी बासुंदी नंतर ना खाणारली बी बासुंदीच राहत. मनीषीने ना खानपेन चांगलं ठेवा, विचार चांगला राहतस. तुकडोजी महाराज सांगतात ही दगडाच्या देवा पुढे बकराचा जीव, या निर्दयी लोकाला कशी नाही क्यू. कोणी धरिले पाय कोणी चालवली सुरी, खाणार खाणार गोडा झाले शिल्लक उरली नाही खुरी. देवापासून काहीच नाही निघून गेला जीव, या निर्दयी लोकाला कशी नाही क्यू. दादा माझ्या कीर्तनातून हा संदेश असेल. काही काही लोकांना पचत नाही माझं बोलणं, जास्त करीन त्यासले पचत नाही की ज्यासले खावाशिवाय चालत नाही. जे माडकरीत त्यांना पटतं आणि ज्यांना वाटतं की हे खरंच चुकीचं आहे त्यांनाही मान्य असतं. पण सगळ्यांना एक विनंती असेल, आपण हिंदू धर्मात जन्माला आलोय, मोक्या प्राण्यावर दया करणं आपलं आद्य कर्तव्य आहे. आपल्या संतांची शिकवण आहे, आपले धर्मग्रंथ आपल्याला सांगतात की आपण मोक्या प्राण्यावर दया केली पाहिजे, कारण ते सुद्धा एक जीव आहेत. आपले भगवंत गीतेमध्ये सांगत असताना सांगतात ममैवांशु जीव लोके जीव भूता सनातन मन षष्ठानी इंद्रियानी प्रकृती स्थानी कर्षती. भूतनावर जन्माला येणारा प्रत्येक जीव माझा अंशा. जर का तुम्ही देवाची लेकरं आहात, मग ते प्राणी सुद्धा देवाची लेकरं आहात. त्या लेकरांना कापून खाल्ल्याच्या नंतर भगवंत आपल्याला प्रायश्चित दिल्याशिवाय राहणार नाही. म्हणून सगळ्यांच्या पायी एक विनंती असेल, आजच्या नंतर थोडा मनाला विचारा आणि हे कुठंतरी त्यागलं पाहिजे असं तुमच्या सगळ्यांच्या पायी विनंती करून सांगतो. घडलेली सेवा जगाच्या मालकाच्या चरणी समर्पित. ज्या संतांनी मला तुमच्यापर्यंत निरोप सांगायला पाठवलं त्या संतांचं भजनाच्या आधी आता जरा एकाही व्यक्तीने जागा सोडायची नाही. आपले दादाश्री मंगेश दादा काही 2 शब्द बोलणार आहे, सत्कारानंतर बोलणार आहे. बघा बरं का, कीर्तनाचा नियम आहे, कीर्तनातून जागा सोडायची नाही. काही काही लोकेशला असं वाटे आमनं सरी गे म्हणजे उठीन चालना जाऊ, तसं नाही. कीर्तनात बसल्याच्या नंतर आपल्याकडनं घडलेलं पाप लक्षपूर्वक ऐका. कीर्तनात बसल्याच्या नंतर आपल्याकडनं घडलेलं पाप आपल्यापेक्षा 2.5 फूट अंतरावर असं तरंगतं. आणि जो कीर्तनमा चालू कीर्तनमा उठीन निघी घ्या तो बटास ना पाप डोकावरलीन घर निघ जास.
मनीषीन चालू कीर्तन मग उठो नाही बाकीच ना प्रश्न होई मग महाराज नंतर बी ते उठणंच शे ना नंतर उठाल चालच पण तवय उठणं पडस जवळ आमना महाराज मंडळी शेवटलं भजन म्हणतात जय विठ्ठल जय हरी विठ्ठलचं भजन गायलं त्या भजनाची ताकद अशी आहे की ते सगळ्या पापाची हुडी करतं आणि मग तुम्हाला जायला रस्ता मोकळा असतो तरच निघायचं जय विठ्ठल झाल्याशिवाय कोणी जागा सोडायची हां आता सत्कार समारंभ काय असेल दादाश्री बोलताय